हिस्ट्री ऑप्शनल का बरं निवडायचा? कारण की याचा जर सिलेबस जर तुम्ही पाहिला ना, तर त्या सिलेबसमध्ये एन्शियंट मिडिव्हल पेपर 1 मध्ये आहे आणि पेपर 2 मध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास आहे. तर लक्षात घ्या या 2 पेपरमधला जवळपास 75% सिलेबस हा तुमच्या ओळखीचा आहे. एन्शियंट मिडिव्हल यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्ही अभ्यासतच होता आणि मुख्य परीक्षेसाठी मॉडर्न इंडिया हा पूर्णतः तुमच्या ताब्यामधला विषय आहे आणि त्यामुळं हा विषय जर कम्प्लीट करायचा म्हटलं तर 3 ते 3.5 महिन्यामध्ये हा विषय कम्प्लीट केला जाऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा करंट अफेअर्सची गरज नाहीये हा विषय करण्यासाठी. तर बिना करंट अफेअर्सचा तुम्ही या सब्जेक्टला न्याय देऊ शकता लक्षात घ्या. आणि बस जो काही सिलेबस दिलेला आहे आयोगानं तो लाईन टू लाईन जर तुम्ही केला तर यासारखा सोपा सब्जेक्ट नाहीये. त्याच्यामध्ये भरपूर सारे मार्क तुम्हाला सहजरित्या या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून 2025 ची तयारी करत असताना 6 महिने पूर्व परीक्षेला राहिलेत. मग अशा परिस्थितीमध्ये हिस्ट्री सारखा सब्जेक्ट जो कमी वेळेमध्ये कंप्लीट होईल आणि आपल्याला आकलनासाठी देखील जास्त महत्त्वाचा या ठिकाणी सोपा राहील, हा सब्जेक्ट निवडायला हरकत नाही.